पदारविन्दं योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामचन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गम् ओम नमो ज्ञानेश्वरा पावन झालो चराचरी बनसे विभूषित करानवनीरदाभात पीतांबराधरुणबिंबफलाद्रष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने विठ्ठल सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जने. प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेविकृतांनी निवडलेला भंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांच्या 4 चरणाचा नाम महिमा सांगणारा, दुसरी गोष्ट संतांचं वर्णन करणारा गोड असा अभंग, भक्तांचं चिंतन करणारा सुंदर असा अभंग आज सेविकृता निवडलेला आहे. विठ्ठल थोडासा अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने, भाऊबाबांच्या आशीर्वादाने, तसेच हा जो उत्सव चालू आहे तो उत्सव म्हणजे पुण्यतिथीचा उत्सव आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय शिवनाथ बाबा यांच्या 11वी पुण्यतिथी, 11वी पुण्यतिथीचा हा उत्सव चालू आहे. वैकुंठवासी नारायण महाराजांच्या कृपाशीर्वादाने, शिवनाथ बाबांच्या आशीर्वादाने, तसेच आमचे माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे, स्नेह आहे आणि सतत संपर्कात असतात, मला असं छोट्या भावासारखं प्रेम करणारे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज यांच्या मार्गदर्शनाने चाललेलं आहे. आणि त्यांच्याच कडून एक दिवस त्यांनी फोन केला, आज ही तारीख मोकळी आहे का? आणि नेमकंच ती मोकळी होती. म्हणले मोकळी नसली तरी मोकळी करावं लागेल आणि म्हणून आज हा कार्यक्रमाचा योग आला आणि पुण्यतिथींचं बाबांचं सेवा करण्याचा योग माझ्या वाट्याला आलेला आहे. जसं भगवान परमात्मा बुद्धी देतील तसं या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल हो, पहिलाच दिवस आहे पण असं वाटत नाही, सर्व व्यवस्था आहे, सगळेच, कुठलीही कमतरता या ठिकाणी नाही. पहिल्याच दिवशी आमचे सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य,
पेटी मास्तर आणि उपस्थित सगळेच मंडळी आहेत. गायक वादक म्हणजे एक से बडकर एक एका होणे पळी रे असे आहेत. जे पवन महाराज आहेत त्यांचे सर्व सहकारी एक नाही आमचे सुखदेव महाराज आहेत, सुदाम महाराज, सर्वच मंडळी, पाठीमागे असणारे चोपदार, सर्वच दोन्हीकडून एकदम भरगस आहेत. 2 मृदुंगाचार्य येतात एक नाही. पहिल्या दिवशी पण एकदम मस्त आनंदात वाजवतात, पूर्ण तल्लीन होऊन वाजवतात. वास्तविक पाहता आपल्याला आता गोड वाटतं हे वाजवणं, गायन ऐकणं, मृदंग ऐकणं, परंतु हे सहज नाही होत बरं. याच्यासाठी खूप परिश्रम करावा लागतो, ऐक नाही महाराज. हा, रात्रंदिवस एक करावा लागतो आणि त्यावेळेस असं सहज नाही बरं का महाराज. मी पहिल्यांदा असं मला वाटायचं गायन शिकावं, थोडी पेटी घेतली, वाजवली, थोडी थोडी सोडून दिली. मृदंगही घेतला होता, वाजवला, पण म्हणजे मध्येच सोडून दिला, तो पूर्ण केला नाही. म्हणजे त्याच्यामध्ये एक रस गोडी पूर्णपणाने उतरावं लागतं त्याच्यामध्ये, त्यावेळेसच परिपक्व होतं, असं सहज नाही. आणि सर्वांची संगत आहे. भागवतामध्ये वर्णन करायचं म्हटलं तर कीर्तनासाठी टाळकरी आहेत, प्रल्हादासारखे टाळकरी आहेत, अर्जुनासारखे गायनाचार्य आहेत, ज्यांनी सुंदर असं पहिली चाल गायली ते महाराज आहेत. अर्जुनासारखे गायक, इंद्रासारखे मृदंगाचार्य, काही उद्धवासारखे टाळकरी आहेत, काही प्रल्हादासारखे आहेत, म्हणजे सगळेच आहेत. पण शुकदेवासारखा वक्ता नाही बरं. प्रल्हाद स्थालधारी तरल गती तया, चौद्धवा काशधारी वीणाधारी स्वरर्षि स्वर कुशलतया, राग करता अर्जुन भूत इंद्रवादिन मृदंगम, जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा, यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया, व्यासपुत्र बभुव ढाला. सर्वच आहे आणि शिष्टमय सुंदर आहे. श्रीहरी संशिष्टमय, फक्त शिट्ट्या नका बाजूमध्ये बरं. पहिलाच दिवस पण आता सेटिंग करून ठेवा. सुंदर आहे, आवाजही एकदम असा कानाला गोड वाटणारा आवाज देत आहे, त्यांनाही धन्यवाद सर्वच मंडळी. असो, अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आहे. जगद्गुरु तुकोबरे सांगतात, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. भगवान परमात्म्याचं नाव कसं आहे? सत्य, साज आणि खरं. वास्तविक पाहता जर विचार केला तर तिन्ही शब्दाचा एकच अर्थ होतो. सत्य म्हणजे होय खडे हो, सत्य म्हणजे काय? खरंच ना. आणि साच म्हणजे खरं, आणि खरं म्हणजे खरं. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. भगवंताचं नाव खरंही आहे आणि बरंही आहे. बाकीचं खरं नसतं, बरं नसतं, पण भगवंताचं नाव आहे खरं आहे आणि बरं आहे. तर याने काय होतं? तर येणे तुटती बंधने. भगवंताच्या नामाने बंधन तुटतात. बरेच बंधन असतात आपल्याला, आहे का नाही? पण ते बंधन भगवंताच्या नामाने तुटून जातं. येणे तुटती बंधने. एवढंच नाही तर उभय लोक कीर्ती जने. इह लोकामध्ये कीर्ती तर होतीच, पण उभय लोकामध्ये तुका म्हणे गाचे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. जोरी चंद्र सूर्य तोरी कीर्ती, घटस्थिरू भगवंताच्या नामाने. पण त्यासाठी लागणारा भाव असतो.
भाव महत्वाचा आहे बरं. हा, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. भावाची जर गाठ असेल तर त्याला लाभ होतो. उठा उठी म्हणजे प्रत्येक क्षणाला त्याला लाभ वाढत जातो त्याचा. आणि तो भक्ताचा स्वभाव तुकोबराय सांगतात तो भोळा असतो किंवा भोळा असला पाहिजे. कारण भोळा म्हणजे परमार्थातला भोळा वेगळा आणि संसारातला वेगळा बरं का. हा, नाहीतर तुम्ही म्हणता संसारातला भोळा इकडं नाही चालत. इकडं परमार्थात भोळा. तो का म्हणे देवा हेची माझी भोळी सेवा ही देवाला आवडते. हा, म्हणजे असा याचा सरळ सरळ भावार्थ. आता झोपायला काही अडचण नाही पण झोपू नका बरं. हा, जास्त वेळ नाही. हा, आपल्याला ठरलेली वेळ आहे 8 ते 10. 10च्या वर 1 मिनिट सुद्धा घेणार नाही. विठाल खूप सुंदर असा उत्सव चाललेला आहे. भगवान परमात्म्याचं नावच आहे सत्य. सत्य म्हणजे त्रिकाल बाधित सत्य. सत्य या सत शब्दाचा अर्थ आहे त्रिकाल बाधित म्हणजे तिन्ही काळामध्ये जसा आहे तसाच. त्याच्यामध्ये काय आजी माजी होत नाही, शिळं बी होत नाही. जसा आहे तसाच राहतो. कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार. त्याचा कधीच अभाव होत नाही. त्याला सत्य म्हणतात. हा, भगवान परमात्म्याचं स्वरूप सच्चिदानंद आहे. हा, म्हणून परमात्म्याला सतघन चितघन आनंदघन असं म्हणतात. जो आनंद सिंधु सुख राशी, जो आनंद सिंधु सुख राशी परमात्मा आहे त्याचे नाव आहे सत्य. म्हणून सत्य भागवतामध्ये वर्णन करताय. भगवान परमात्मा ज्यावेळेस गर्भस्तुती करत असताना वर्णन येतंय. सगळे देवी देवता भगवंताचं स्वागत करत असताना सत्य सत्य संबोधलेलं आहे. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्य सत्यास्य योनिं निहितं च सत्य सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना. असा जो परमात्मा आहे सत्स्वरूप आहे म्हणून त्याला सत्य संबोधलेलं आहे. सत्य तू सत्य तू सत्य साच खरे तसं सत्यच 3 वेळेस वापरलंय. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. 3 वेळेस काय वापरायचं. 2 जर वेळेस शब्द, एक शब्द जर डबल आला तर दुरुक्तीचा दोष येतो. आणि 3 वेळेस ऐक नाही म्हणजे सांगायचा उद्देश परमात्माच सत्य आहे, बाकी सगळं मिथ्य आहे. राम नाम सत्य आहे, बाकी सब मिथ्य आहे, खोटं आहे. म्हणून जे साधू संत जे सत्य सार आहे, सार आहे की नाही, ते सार बी शब्द 3 वेळेस सांगितलंय. सार 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 विठोबा नाम तुझे सार 3 वेळेसच वापरले. भगवान परमात्म्याचं नामच सत्य आहे म्हणून सत्य साच खरे. जन्मादेश्य तन्वयादितरतश चार्धेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा
सोहकम सत्यम परम धीमहि. इथे सत्यम परम धीमहि, जो सत स्वरूप आहे त्या परमात्म्याला ध्यायम म्हणजे सर्व नमस्कार करते. हा, म्हणून सत्य साच खरे भगवान परमात्म्याचं नामच आहे, बाकी सगळं कुठे आहे. ते साच खरे. बरं, सत्य आहे, साच आहे, खरे. पण असं सांगतात काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या आहेत का? नाही. काही गोष्टी जरी खऱ्या वाटल्या, खऱ्या असल्या, पण ते बऱ्या नाही. बरं, काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाही. काही गोष्टी खऱ्याही नाही आणि बऱ्याही नाही. आणि काही गोष्टी खऱ्याही आहेत आणि बऱ्याही आहेत. खरं आहे पण बरं नाही. काय? येताना समजा एखादा आपण साप पाहिला तर माणसाला खूप आनंद वाटतो. वा वा वा, साप दिसला मला, खरा साप आहे का नाही? बरं वाटतं ना? साप दिसला बरं वाटतं का? भीती वाटते का आनंद होतो? भीती वाटते. खरा आहे तो साप, ओरिजिनल आहे, पण तो बरा आहे का? माग वाघ आला होता, वाघ कुठे गेला काय माहित होता, पण होता. वाघ नुसतं ऐकलं तरी माणसाला कसं घाबरायचं होतं, ऐक नाही, घाबरतात. जरी खरा आहे पण तो बरा आहे का? दुसरी गोष्ट, बाटली माहिती का? तेलाची नाही. हा, खरी आहे पण बरी आहे का? बरी नाही. म्हणजे खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाही. उदाहरण, टी व्हीमध्ये काही चित्रपट असतो, नाटक वगैरे केलेलं असतं, ते बरं वाटतं पण खरं आहे का? खरं नाही. ते फक्त दिसायला बरं वाटतं. हा, आणि माणूस दिसण्यावरच जास्त जातो, आहे का नाही? दिसतं त्याला मग माणूस हा म्हणतात ना, पहिले दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. हा, दिसण्यावर. खरं जरी दिसलं, एका माणसाने काय केलं, आपल्या मुलाला काही पैसे दिले, म्हटलं जा, उन्हाळ्याचे दिवस होते, आंबे घेऊन ये. अजून आंबे नाही आले वाटते ना? नाही आले. हा, आंबे कच्चे आहेत, काही रे. आंबे घेऊन ये म्हटलं 2 किलो. तो गेला, पैसे वडिलांनी दिले होते. बाजारात गेला, एक दुकान पाहिलं, खूप सुंदर त्याला आंबे दिसले. त्याला वाटलं आता चांगले आंबे येतात, कलर होता मस्त, पिवळसर पिकले. त्याने सांगितलं, हो दुकानदार, आम्हाला आंबे द्या, हे पैसे द्या, घ्या. त्याने पैसे दिले आणि आंबे घेतले. हा घरी घेऊन आला, सांगितलं पप्पा आंबे आणले. म्हणले आणले, ठीक आहे. उन्हाचा काय, कडक ऊन पडलेला आहे, उष्णता आहे, एक काम कर, थंड पाणी घे एका बादलीमध्ये माठातलं आणि त्याच्यात ठेव, मग थोडं थंड झाल्याच्या नंतर आपण खाऊ. मग याने काय केलं, बादलीत पाणी घेऊन ते आंबे सगळेच त्या बादलीत टाकून दिले. थोडा वेळ झाल्याच्या नंतर वडिलाला वाटलं आता आंबे गार झाले असते, जा रे ते आंबे घेऊन ये. तो गेला आंबा घ्यायला, बादलीत हात घातला तर एकही आंबा नाही, सगळा चिखलच झाला. चिखल झाला म्हटलं, तो वडिलाला सांगितलं, हा पप्पा आंब्याचा सगळा चिखलच झाला. म्हटलं अरे आंब्याचं कसं चिखल होईल का? आंब्याचा चिखल झाला, चला म्हटलं तुम्ही. वडील गेले आणि त्याने हात घातला तर सगळा चिखलच माती लागलं. अरे म्हटलं तर कुठून आणले, चल बरं, चल त्या दुकानदाराकडं. त्या दुकानदाराकडे गेला आणि ते वडील त्याला रागवायला लागला ना दुकानदाराकडं. म्हणला, अहो अरे माझ्या छोट्या मुलाला तू फसवलं, तुला काही वाटलं का नाही थोडंफार? छोटा मुलगा होता, त्याला विनाकारण तू फसवलं, खरे पैसे घेतले त्याच्याकडून, असे आंबे, त्याचा चिखलच झाला. म्हटलं हो, माझ्यावर नाराज नंतर व्हा, मला काय बोलायचं ते बोला, परंतु एक काम करा, पहिलं माझ्या दुकानावरचा जो बोर्ड आहे ना, तो बोर्ड वाचा एकदा. त्याने बोर्डाकडे पाहिलं तर त्या बोर्डावर लिहिलेलं होतं नकली फळाची दुकान. फळे आहेत पण कसे आहेत,
नकली दिसायला हा. ते म्हणतात दिसेव मालन हा, दिसायला होते पण हा हा मग ते बरे वाटले त्याला म्हणूनच घेऊन आला ना. मग बऱ्या आहेत पण खऱ्या नाही. काही गोष्टी खऱ्याही नाही आणि बऱ्याही नाही. त्याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर लहान लेकराला आई सांगते, जर ते झोपत नसलं लवकर हे करत असतात त्याला सांगते, अरे लवकर झोप, बागोलबा येईल बरं. त्याने ऐकलं असतं बागोलबा येईन म्हटलं, त्याला माहित नसतं कसला आहे काय, पण ते घाबरतं. तर म्हटलं चुप मी झोपतो म्हटलं काय नाही. त्याला लगेच ते झोपे घालून ते झोपे जातं लवकरच. मला सांगा बागोलबा खरा आहे का खोटा आहे? आईच्या दृष्टीने तो खरा नाही आणि मुलाच्या दृष्टीने बरा नाही. खराही नाही आणि बराही नाही. पण एक जणाने असा दुधाचा ग्लास भरून आणला. मला ओ हे दूध प्या. मला सांगा दूध खरं आहे का बरं आहे? दूध खरंही आहे आणि बरंही आहे. तसंच भगवान परमात्माचं नामही तसंच अभंगाच्या प्रथम विठोबाचे बरे म्हणा का विठोबाचे नाम बरे. पण भगवंताचं नामच खरंय आणि भगवंताचं नावच बरं आहे. बाकी सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. नाम चांगले वा उद्धरिले मुक्त केले राक्षसा. कपिकुळालाही उद्धार केला आणि राक्षसालाही मुक्ती दिली. हे फक्त भगवंताच्या नामाचा प्रभाव आहे. हा एवढं नाम श्रेष्ठ आहे. म्हणून नाम सत्य हाच खरं आहे. भगवंताचं नाम चांगलं आहे, गोड आहे. भगवंताचं नाम चांगलं म्हणजे गोड. गोड काय नाम गोड, नाम गोड. हा नाम गोड आहे. किती गोड? अमृतापेक्षाही गोड. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. चांगलं आहे. पण ज्याला ती सवय लागली ना त्याला चांगलं आहे. बाकीच नामामृता गोडी ना ते वैष्णवाला प्राप्त झाली. हा वैष्णवाला झाली. वैष्णव जे आहेत त्यांना भगवान परमात्म्याचं नाव आवडतं. कारण नाम कसं आहे? सत्य साच खरे. हा आणि नाम विठोबाचे बरे. दोन नाव श्रेष्ठ. पूर्ण अवतार राम आणि कृष्ण. पण कोणतंही म्हटलं तरी चालतं. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. हा चाहे कृष्ण कहो चाहे राम कहो. राम कृष्ण नामे हे दोन्ही साथी रे. 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 राम कृष्ण नामे
आपुले आपण करा 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 आपुले आपण सुंदर. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी गोजरी भगवंताचं नाव आहे, सुलभ आहे. हृदय मंदिरी स्मराकारे भगवंताचे नाम अनंत आहेत ना. हा 84 काय 33 कोटी देवता आहेत. कोणताही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठेचा. कृष्ण म्हणा विष्णू म्हणा हरी म्हणा कोणतंही हा. परंतु ज्याची रुची आहे तुकोबरे सांगतात सत्यसावच खरे नाम विठोबाचे बरे. म्हणजे विठोबाचंच घ्या असं काही नाही, कृष्णच सगळे एकच आहे. सर्वांना त्याच्यामध्येच पहा. विविधताओं में एकता. विविध जरी असलं तरी त्याच्यामध्ये एकता निर्माण करा. हा. कारण काय देश बदलला का भेष बदलतो, भाषा बदलतात, परंपरा चालीरीती बदलतात ना. हा. पण नाम तेच आहे. आता ज्याचं नाव ते कोण इंग्लिशमध्ये म्हणा. तुमचं नाव काय? अक्षय. अक्षय महाराजांचं नाव इंग्लिशमध्ये काय होईल, हिंदीमध्ये काय होईल, गुजरातीमध्ये, तेलुगूमध्ये, काही कोणत्याही भाषेत पण नाव तेच आहे. फक्त लिपी वेगळी राहील पण नाव तेच आहे. जसं आपण आपल्या गावाकडे एकामेकाला जर भेटलो तर काय म्हणतात, राम राम आहे की नाही, राम राम म्हणतो. आळंदीकडे गेल्याच्या नंतर जय हरी. वृंदावन मध्ये गेलं तर राधे राधे किंवा जय श्री कृष्ण. महात्माकडे गेलं तर नमो नारायण, आदेश, बम भोले, सीताराम. आणि आता सुधारित सुशिक्षित पद्धत निघाली. आता काही देवाचं काही नाम नाही. आता काय हाय हाय तर बाय बाय आहे का नाही. हा कोणताही वेगळा. तसं जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो, राधारमन 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 कहो, राधारमन कहो. भगवंताचं नाम म्हणून सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. बरं भगवंताचं नाम तुम्ही म्हणतात खरे बरे, पण याने होतं काय. येणे तुटते बंधने येणे तुटते रेकॉर्डिंग लाईव्ह आहे का? नाही लाईव्ह नाही. नंतर होणार आहे. कोणतं चॅनल? विश्वमाऊली. विश्वमाऊली. विश्वमाऊली कोणतं आहे का? हा विश्वमाऊली चॅनल. सगळं नंतर बी पाहता येत आहे का नाही. आपण आहेत का नाही. त्याच्यामुळे झोपायचं नाही बरं का कोणी. थोडं राहिलं होता. येणे तुटती बंधने. भगवान परमात्म्याचं नाव सत्य साच खरं आहे आणि बरं आहे. याने काय होतं तर बंधन तुटतात. हा बरेचसे बंधन असतात काही स्वकृत बंधन, काही दुसऱ्याने बांधलेलं बंधन. परंतु बंधनाचं तोडायचं. बंधनाचा काही आशा फास आहे का नाही. असं काही बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकू नये. काहीला स्वतःने बांधलेलं असतं, काहीला दुसऱ्याने बांधलेलं असतं. जनावराला पशुला कोणी बांधलेलं असतं, आपण. आपल्याला कोणी बांधलेलं असतं, मायेने आपल्याला बी बांधलेलं असतं. नाहीतर आपण म्हणतो मग कुठंही निघतो ना, चला हो नाही हो आमचं हे राहिले ते राहिलं हे करायचं ते काय आहे का नाही.
घरातच राहा पण आसून नसल्यासारखं. हा संसारी असावे काय म्हणतात ना, दिसून आंधळ नाही ऐकून बहिर. संसारात असं राहावं लागतं बरं का. कधी कधी जरी पाहिलं तरी नाही पाहिल्यासारखं करावं लागतं, नाही तर मग अवघड आहे. काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात आणि काही गोष्टी बोलाव्या पण लागतात. संसारी असावे असोनी नसावे, असोन नसल्यासारखं राहायचं. म्हटलंय काय नाही, भजन करायचं. मलाही तुमच्या सोबत असं वाटतं यावं हे, पण संसारच मला सोडत नाही. परमांस म्हटलंय, अरे संसार तुला सोडत नाही का तू संसाराला सोडत नाही? तो म्हणला संसार नाही सोडत मला. म्हणले असं कसं होईल? एक मोठं झाड होतं. रामकृष्ण परमहंस गेले आणि त्या झाडालाच अशी मिठी मारली, कवळ मारली आणि म्हटले, अरे हे मला झाड सोडीना. झाड मला सोडायला तयार नाही, झाड सोडत नाही. तो म्हटला, ओ महाराज, झाडाने तुम्हाला नाही पकडलं, तुम्ही झाडाला पकडले. तुम्ही सोडा, झाड नाही सोडू शकत, कारण त्याने पकडलंच नाही ना. तसं स्वतःच बंधन असतं, स्वतःच. जय हो. कारण माझं म्हटलं का बंधन आलं, माझं नाही म्हटलं का मग काय नाही. एखादी वस्तू आपल्याकडं असली तर त्या वस्तूला किंवा व्यक्तीला किंवा मग पशु असो काही असो, आपल्याकडे असताना जर त्याला त्रास झाला तर आपल्याला त्रास होतो, बरोबर आहे की नाही? पण तीच वस्तू किंवा काही पशु असो काही असो, ती जर पैसे घेतले आणि विकून टाकली, मग तिच्या दारात काही का होईना मग काही वाटत नाही, कारण ती आपली नाही, बरोबर आहे की नाही? आपलं म्हणलं का बंधन आलं, हा मग त्रास होतो. मायात या वारे पार मायात विचित्र आहे, सहज सहज सुट्टी देत नाही ती माया. माया माहिती आहे? माया या शब्दाचा अर्थ होतो मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जे. जे नाही ते दिसतं तिला माया म्हणतात. हा माया. म्हणून आपण मायेकडेच भजतो. मायाचा जो पती माधव त्याला नाही भजत. माया को सब कोई भजे और माधव भजे ना कोई, जो कदापि माधव भजे तो मायाचे होय. माया त्याची दासी बनते. म्हणून माया जो पती आहे ना त्याला भजलं पाहिजे. पण आपलं मन असं विचित्र आहे, एका जागेवर नाही, गरज असं भटकत राहतं कुत्र्यासारखं. कुत्र कसं एका जागेवर थांबतं का? नाही. म्हणून कुत्र्याची उपमा मनाला दिली बरं का. मन कुत्ता दर दर फिरे, दर दर दूर दूर हो, एक ही दर को होई रह्यो, तो दूर दूर करे नाखो. मन चंचल चपळ मन चंचल आता जाऊन घरातले टोपले उचकून यायला बसले. कुठं नाही जाता दिल्लीला, कुठे कुठे त्याला काहीच गरज लागत नाही. म्हणून मन कंट्रोल करण्यासाठी भगवंताचं नामस्मरण आहे. 3 गोष्टी पवित्र पाहिजे, तन मन आणि धन. तन पवित्र करण्यासाठी शरीराने सेवा केली पाहिजे बरं. हा मन पवित्र करण्यासाठी हरिभजन केलं पाहिजे आणि धन पवित्र करण्यासाठी दान केलं पाहिजे. तन पवित्र सेवा किए, धन पवित्र करिदान, मन पवित्र हरिभजन किए,
होत त्रिविध कल्याण. त्रिविध म्हणजे तिन्ही अंगाने कल्याण करण्यासाठी तन मन आणि धन हा. आणि याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण आहे. भगवंताचं नामस्मरण काय करतं तर येणे तुटती बंधने, बंधन तुटत भवाचे बंधन, तुटती भवाचे बंधन. काही बंधन स्वतः काही दुसऱ्याने घालून दिलेलं असतं बंधन. हा काही विनोदाने सांगतात. थोडं भजन करा. विठाल बंधन माणसाच्या जीवनात म्हणजे खूप अडचणी असतात, त्रास असतात, सगळ्या गोष्टी असतो. परंतु आपल्याला कधी वैराग्य होत नाही बरं. वैराग्य झालं तरी क्षणिक वैराग्य होते. क्षणिक आहे का नाही. त्या माकडासारखं, माकड एका जागेवर नाही टिकत. हा एक महाराज सांगायचे, घर में भाई खटपट चल बाबा के मठ पर. खटपट झाली का मग मठ. थोडस झालं का लगे परत रिटर्न. मरकट काही स्मशान वैराग्य म्हणजे स्मशान भूमीमध्ये गेल्याच्या नंतर वाटतं अरे हा गेला आपल्याला हे जायचंय. आयुष्यभर कष्ट करतो माणूस, कितीतरी कष्ट करतो, पण काहीच हाताला लागत नाही. हे लागतं काही नाही. उघड असाच आला ना असाच जावं लागतं. काही नाही, रिकाम्या हाताने यायचं असतं. का येताना आणले होते 2-4 लाख रुपये आणले होते नाही ना. हा आणि एवढं साठवलेलं हे काय करायचंय. इति मनुष्याचे काय आहे, इति मनुष्याचे काय आहे, इति मनुष्याचे काय आहे, इति मनुष्याचे देह काचे जन कुबेराचे धन कुबेराचे. आपलं काहीच नाही ना. मग चला काही नाही ना. खरंच नाही काही. सगळं आपलंच म्हणतो. हे जे दिसतंय ना सगळं कुणाचं आहे. आपलंच आहे. एवढं साठवत सगळ्या गोष्टी, परंतु काहीच नाही. आपलं जीवन असंय गाढवासारखं. गाढव माहिती आहे, 4 पायाचं गाढव कसं असतं माहिती आहे. त्याच्या पाठीवर काही जरी दिलं तर ते वाहण्याचंच काम करत. जोपर्यंत जाण आहे तोपर्यंत वाहत राहतं. काही द्यावं मालकाने ते वाहत राहतं. आयुष्यभर कष्ट करतं, पण कोणत्याच गाढवाला अजून पारितोषिक बक्षीस नाही भेटलं. का भेटलं कोणतं नाही. दिलं तर म्हातारपणाने, म्हातारं झाले होते गाढव, एक दंडा देते त्याला. म्हणजे मारच खावं लागतं त्याला, पण अशी शाबासकी नाही. आयुष्यभर कष्ट करून. परंतु गाढव बी हुशार बरं. काही काही असं म्हणतात काय गाढवासारखं आहे. ते गाढवाचा अपमान आहे बरं का कधी कधी. कारण असं सांगतात
की गाढव कोणतं पाणी पितं? स्वच्छ का गडू? प्रयोग करून बघा. आणि जे त्याला खायचं आहे ना त्याचं खाद्य ते खातं. पण असं गाढव रोज तो मालक काय करायचा? न्यायचा, कामाला घेऊन जायचा आणि आपलं गोठ्यात त्यांच्या जागेवर त्यांना बांधायचा. पण एक दिवस काय झालं, सगळे गाढव आले पण ते बी खुंट्यावरच यायचे बरं का, दुसऱ्याच्या जागा नव्हते. ते आपल्या जागेवर उभा राहायचे. आणि उभा राहिल्याच्या नंतर मालक काय करायचं? फक्त तिरडं हे करायचं, बांधायचा. पण एक गाढवला बांधायला दावच नव्हतं. कोणीतरी घेऊन गेला असेल किंवा काही मला नाही माहीत, पण नव्हतं. आता बांधायला दावा नाही म्हटल्याच्या नंतर मालकाने विचार केला, जर याला बांधलं नाही तर काय करेन? लाथा मारीन ना, दुसऱ्या गाढवाला मारीन किंवा दुसऱ्याच्या शेतात मालात जाईन. त्याच्यापेक्षा याला बांधलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे याला बांधण्याकरता? बराच वेळ त्याने विचार केला, दावं नव्हतं. परंतु एक असेच सद्ग्रस्त पवन महाराजासारखे आले. महाराज म्हणलं, अरे काय विचार करतो? काय नाही म्हटलं, सगळ्याला बांधले पण याला दावच नाही बांधायला. म्हटलं, अरे काय विचार करतो तू? दावं नाही पण ते गाढव आहे ना, तो एक काम कर, दावं नाही ना तरी प्रयोग कर. म्हटले, त्याच्या पायाला हात लावायचा आणि खुंट्याला हात लावायचा, असं करतो म्हणजे त्याला बांधल्यासारखं कर. मग याने काय केलं, त्याच्या असं बांधायची ऍक्टिंग केली. काय ऍक्टिंग करतात ना, बांधायची ऍक्टिंग केली ना, खुंट्याला हात लावला आणि खुंट्याला हात लावल्याच्या नंतर तो निघून गेला घरी बिंदास. रातभर आला नाही, सकाळी आला. ते गाढव बसायचं उठायचं पण त्याच जागेवर, जागा सोडित नव्हतं. दुसऱ्या दिवशी सगळ्या गाढवाला सोडलं पण ते गाढवाला सोडलं नव्हतं, कारण बांधलंच नव्हतं. सगळे गेले ना पुढं गाढव, पण ते गाढव त्याच जागेवर. याने विचार केला, ह्याला काय झालंय? सगळे गाढव पुढे गेले नाही. त्याने एक काठी घेतली आणि त्याला बदडायला लागला. एक मारली, दोन मारली. ते खाली वाकायचं इस्लाम महाराज, पण पुढं नव्हतं जात, खाली वाकायचं. वैतागला वो, कस काय काय याला काय झालंय? सगळं व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे, पण पुढं का जात नाही? पुन्हा महाराज आले. म्हटले, अरे हे गाढवा, म्हटले काय मारतो त्या गाढवाला? म्हणलं, अरे मी कसं काय गाढव? म्हटले, मग गाढव नाही तर. अरे त्याला सोडणं अगोदर तर म्हणलं बांधलंच नाही, तर सोडायचं कसं? म्हणलं बांधलं नाही, लक्षात आण. ते म्हणलं बांधलं नव्हतं, फक्त बांधल्यासारखं केलं होतं. मग सोडल्यासारखं बी कर म्हटले, फक्त त्याच्या पायावरून थोडासा हात फिरवला का चिंग चिंग चिंगाट पळाला, अजूक नाही आलं. विठाला त्याला पूर्ण विश्वास झाला की मी आता मोकळा झालो. हा, तसं बंधन आहे, मायेचं बंधन आहे. पण भगवंताच्या नामाने येणे तुटती बंधने. नुसतं बंधनच नाही तर उभय लोकी कीर्ती जने. इहलोकात तर होती पण परलोकातही कीर्ती होते. हा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, या हे मंडळा माझी करते. अरे मूर्ती जाती परंतु कीर्ती कायम स्वरूपी अजरामर राहते. उत्तमची ओरे मरावं लागतं बरं. हा, शरीर सोडावं लागतं पण कीर्तीचा सुगंध. विश्वनाथ बाबांचं हे, मूर्ती गेली पण कीर्ती राहिल्या. त्या कीर्ती गेले दिगंबर ईश्वर विभूती. दिगंबर ते ईश्वर विभूती गेल्या. हा, भाऊ आहेत, बाबा आहेत, नारायण बाबा आहेत, हा शिवनाथ बाबा आहेत, सगळे आज म्हणजे शरीराने नाहीत पण त्याच्या कीर्तीचा सुगंध सर्वत्र दरवळतोय. हा, हे कशाचा प्रमाण आहे तर येणे तुटती बंधने. कशाने? सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. विठाल
भगवंताच्या नामाचा आश्रय घेतला ना त्याला मरावं नाही लागत हा. कारण नामच अमर करणार आहे. म्हणून कायम राहण्यासाठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. उभय लोकामध्ये कीर्ती राहून जाती. पण त्याच्यासाठी काय लागतं? भाव जाते गाते भाव जाते गाते भाव जाते गाते भाव जाते गाते भाव जाते ज्याचे गाठी भाव त्याशी लाभ उठावठी. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठावठी. भाव पाहिजे. गिरीधर लाल तो भाव का मुका. भाव महत्वाचा आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. भाव का भूका हूँ मैं भाव ही एक सार है. भाव से जो कोई मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. भावाने म्हणून भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठावटे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. भाव अंतकरणामध्ये भाव असेल ना जिथं भाव म्हणतात ना मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही रे. म्हणून भाव महत्वाचा आहे. भगवान परमात्मा व्यवस्था पाहत नाही तर अवस्था पाहतो. अवस्था. दुर्योधनाने खूप व्यवस्था केली होती. नको नको ती व्यवस्था केली होती भगवंताच्या स्वागतासाठी. पण त्याच्यामध्ये प्रेम नव्हतं ना. भगवंत म्हटले ना तिथं नाही आपण जाणार. जहाँ आदर मान नहीं वहाँ जाना ना चाहिए. जिथं मान नाही प्रेम सन्मान. मग तिथं जरी सोनं जरी पडत असेल ना वरून बदा 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 पाऊस सारखं तरी नाही. आवत ही हर से नहीं नैनन नहीं सने तुलसी तहा न जाइए चाहे कंचन बरसे नीर. सोनं जरी पडत असेल तिथं म्हणून प्रेम महत्वाचं आहे. म्हणून भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठावठी. त्याला लाभ होतो उठावठी. प्रत्येक क्षणाला लाभ होत जातो. पण अंतकरणात मध्ये भाव महत्वाचा आहे. लाभ व्हायचा असेल ना भाव. भाव असेल तरच देव आहे आणि भाव असेल तरच सर्व आहे. म्हणून भाव. हा आणि
शेवटी सांगतात जो भक्त असतो ना त्याचा स्वभाव कसा असतो शेवटी तुका जी भक्ती करतात ना भोळी सेवा काय जसं असेल तसं हा म्हणून अंतकरणात फक्त प्रेम पाहिजे बाकी काही लागत नाही हा, म्हणून सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे अशाप्रमाणे या अभंगाचा भाव माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महाराजांनी या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्यांचेही आपण ऋणी आहोत आणि त्या निमित्ताने महाराजांनी शिवनाथ बाबांनी हे रोपटं निर्माण केलं आहे हा त्यांनी सुगंधित आणि तो सुगंध तर आपल्याला सर्वत्र दरवळत आहे महाराज व्यवस्था नियोजन करत आहेत आणि सगळे आपण त्यांना सहकार्य करून हे सुंदर असं नियोजन चालू आहे आणि असंच चालत राहणार म्हणून असं बाबांची सर्वावर कृपा असावी अशी बाबांनाही प्रार्थना करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली तुकाराम